भारतीय जनता पार्टी सांगोला नगरपालिका उमेदवार इच्छुकांची मुलाखत घेण्यासाठी पालकमंत्री गोरे साहेब दादा यांचे आज सांगोल्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि एरंडे साहेबांच्या बंगल्यावर त्यांचं कार्यालयावर मुलाखत घेण्यात आलेली आहे आणि इच्छुकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम केलाय. बघू शकता आपण समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे. एकत्र फोटो काढा. खुश आहे सगळे बघू शकता आपण. एक सेल्फी घ्या बेस्ट आहे. उद्या एक सेल्फी होऊन जाऊ द्या तुमच्या एक मस्तामध्ये. या जवळ सगळे न्यूज समोर समोर. हो मस्त. ओके बघू शकताय सगळेजण उत्साहात आनंदात आहे. ती सगळ्याच्या आनंद सगळ्याच्या चेहऱ्यावर उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. बघू शकताय सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू आहे. मस्त चालू द्या सगळ्यांचं शिल्पी चालू. या नाना समोर या नाना. हो बसतील बसतील या जवळ सगळे जवळ या. हो मस्त जनता पार्टीच्या एकच नंबर. चला अध्यक्ष पदासाठी प्रभाग न्याय नगरसेवकाच्या पदाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. बाळासाहेबांनी पार्टीने जाहीर केले की आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. तर पुढची दिशा वगैरे काय आहे तुमची ती सांगा. पुढची दिशा काय नाही. सांगोला शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष स्वतःच्या स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे. आज आपण मुलाखती घेतल्या. मला वाटतं खूप चांगला प्रतिसाद या शहरातनं जनतेचा आणि इच्छुकांचा या ठिकाणी दिसून आला. आणि आता आज मुलाखती झालेल्या आहेत. त्याच्यावर आता जमिनीवरची माहिती आपण अगोदरही घेतलेली आहे. पण आता काय नव्यानं काय नावं पुढे आलेली आहेत. त्या संदर्भात जमिनीवरून आपण माहिती घेऊ आणि त्या अनुषंगानं कोण सक्षम उमेदवार आहेत की जे भारतीय जनता पक्षाला निवडणूक जिंकण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात अशा उमेदवारांची निवड येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही करू. आणि लढत असताना काही सहकारी पक्ष सोबत आले तरी त्यांनाही सोबत घेऊ आणि ही निवडणूक आपण लढू. तशी सहकारी पक्षाची काही बोलणी चालू आहे का? सातत्यानं बोलणी तर चालू असते. परंतु आमचा पहिला विषय आहे की भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लढेल. त्यासोबत ज्या ज्या लोकांना आमच्या सोबत यायचंय त्या लोकांना आम्ही सोबत घेऊ. समजा नाही तसं काय जमलं तर सोबळा भारतीय जनता पक्ष सोबळा लढेल. आणि एक मिनिट आबांची काय भूमिका चर्चा आहे भाजप प्रवेशाची काय म्हणजे नक्की काय ते थोडं सांगा. नक्की काय आम्हाला विचार तुम्ही सांगा की आता तुम्ही सांगितलं बरोबर जरा 2 शब्द. मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती प्रदेश स्तरावरनं चालते. ग्राउंड स्तरावरनं चालत नाही. प्रदेश स्तरावर चर्चा झालेल्या आहेत आणि कुठली वेळ योग्य प्रवेशाला असेल त्यावेळी त्यांचा प्रवेश होईल. शिवानंदांनी आता भेट घेतली तुमची. शिवानंदांनी भेट घेतलेली आहे. ते इच्छुक आहे म्हणून सांगितलेलं आहे. पण इच्छुक आहे म्हणणे आणि भेट घेणं फरक आहे ना. इच्छुक आहे म्हणून आज मुलाखती होत्या ते माझ्या समोर आले बसले आणि मी पण इच्छुक आहे म्हटले. धन्यवाद. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय चेतनसिंह केदार आहेत. त्यांना आज रोजी या भारतीय जनता पार्टीमध्ये दायटी आणि चोपडी नाजरा या गटातील काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊ. सांगितलं 2 शब्द बरोबर. सांगा 2 शब्द तुम्ही. आज सांगोल्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय जयकुमार गोरे साहेब आले. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी भावा सांगोल्यात आले होते. त्या मुलाखती आता नगरपालिका सोडून तशा वासूद हद्दी तिथं आम्ही घेतलेल्या बेस्ट. तर त्या मुलाखतीसाठी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. आज एकूण नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक तर प्रत्येक ठिकाणी सक्षमपणे नगरसेवक आम्हाला उपलब्ध झाले की भारतीय जनता पार्टी आम्ही सक्षमपणे स्वबळाचा निवडणूक लढवतोय.
आणि त्याचबरोबर काय ग्रामीण धायटी असेल, कारंडेवाडी असतील, ह्या गावातल्या तरुण युवक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे भाजपचं काम करण्याची पद्धत, ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम करण्याची पद्धत, देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं काम करण्याची पद्धत आणि धडाकेबाज पालकमंत्री जयाभाऊंच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रेरित होऊन त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भाजपचा दिवसेंदिवस सांगोल्यातला रोज काय प्रमाणात वाढत आहे म्हणलं तरी चालेल. म्हणजे रोज 100-200 प्रवेश हे भाजपमध्ये सुरू आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा कमळ हे सांगोला नगरपालिकेत 100% फुलणारच आहे. त्यामध्ये कोणतंच काय अडचण येणार नाही. तुम्हाला ठामपणे जिल्हाध्यक्ष म्हणून बेस्ट टाळाचा कोणी तर एवढं भाव बोललं कोणा टाळायचं पण नाही. बेस्ट मस्त मस्त मस्त. ना जरा 2 शब्द बोला राव तुम्ही. मला आमच्या गाववाले पुन्हा मला म्हणतील तुझा गाववाला कायच बोलला नाही. हा आज अध्यक्षांनी जे सांगितलं की सांगोला नगरपालिकेच्या संदर्भात ज्या मुलाखती झाल्या, उद्याच्या 3 डिसेंबरला कमळाचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती तयारी आजच्या दृष्टीनं सुरू आहे. जिल्हाध्यक्षांनी सांगितलेल्या त्या मताशी आम्ही सगळेजण सहमत आहे. बेस्ट. ते डॉक्टर साहेब आहेत तरी त्यांना विचारा जरा आपण. आता इथं आता प्रवेशाचा कार्यक्रम झाला, त्यांना कसा वाटला, काय झालं, गावकऱ्यांशी जरा समाधान वाटलं, कसं वाटलं तुम्हाला जरा कार्यक्रम जरा सांगा, जरा 2 शब्द मला बोला याच्याबद्दल. जय श्रीराम. मी डॉक्टर मानस कमलापूरकर, भाजपा चिटणीस. भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जो सध्या झंझावात ह्या हिंदुस्थानामध्ये जो चालू आहे भाजपचा डंका, तो सांगोल्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. बेस्ट. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांनी हा धडाका उठवलेला आहे. बेस्ट. आपण धमाके बघत आहात, असाच मोठा धमाका सुद्धा आता ह्या तुम्हाला 2-4 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. बेस्ट बेस्ट. हा तो ये तो पिक्चर है अभी, ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. बेस्ट. या पद्धतीने हा खेळ चालू आहे. मस्त मस्त. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हावर सांगोल्यामध्ये नगरपालिकेचा नगराध्यक्ष होईल हे आमच्यासारख्या भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्याला खात्री आहे. या माध्यमातूनच हा सगळा टेलर चालू आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आज इच्छुकांच्या नगर परिषदेच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आज पालकमंत्र्यांच्या हस्ते, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सगळ्या इच्छुकांच्या नगरपालिकेच्या 1 ते 11 प्रभागाच्या मुलाखती संपलेल्या आहेत. त्यामुळे आज अजून नव्या जुन्यांचे काय प्रवेश आहेत ते आता थोड्या वेळात आपल्याला माहित होते. आता जे कार्यक्रम झाला कसा वाटला तुम्हाला? आता 1 नंबरचा झालेला आहे. बेस्ट. 1 नंबर झाला ना. भाजपला आजचे दिन आलेले आहे. बेस्ट. कमळाच्या चिन्हावर नगरपालिका जिंकणारच. इकडं आपलं फॉलोअर्स आहेत सुनील बनकर भाऊ, जरा विचारू जरा त्यांना काय म्हणते काय नाही, जरा कसं वाटतंय तुम्हाला जरा? आम्ही नगराध्यक्षपदासाठी शिवाजी नाना बनकर यांच्या नावासाठी आहे आणि नगराध्यक्षपदासाठी ते उभाच राहणार आहेत, त्यांनी निवडून पण येणार आहेत. बेस्ट. त्यांचं काम चांगलं आहे. सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचे जे काय अडीअडचणी असतील ते सोडवण्याचं काम ते कायम करत आलेले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आम्ही त्यांना निवडून देणार आहे, निवडून येणार पण आहेत. ते बघा प्रवेशासाठी किती गाड्या जमल्या, त्या भयंकर गर्दी आहे, बघू शकता आपण. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आले तर आणि भयंकर गर्दी झालेल्या आहे इथं प्रवेशासाठी, बघू शकताय. कार्यक्रम आहे दणका नाना खुश आहे तर म्हणजे दणका जामच काढला नानाने. नानाने ठरवलंय भारतीय जनता पार्टी कमळाचा नगराध्यक्ष सांगोल्यामध्ये करायचा. 2029ला कमळाच्या चिन्हावर आमदार झाला पाहिजे. कोण का असं ना उमेदवार नाद करते काय, नाद करते काय, यावंच लागते. कमळाला बटन दाबावंच लागतं, दाबावंच लागतं. अगं बाया गे हे सगळे कलाकार तुम्ही आहे. हा कलाकार असू द्या, असू द्या, तुमची साथ आहे. गावाला असू द्या, तुमची साथ आहे, सर्वांची साथ आहे. मला भाऊ 30,000 फॉलोअर आहेत भाऊ. आता हेच भगवंताच्या चरणी व बाळूमामाच्या प्रार्थना. असे नवनवीन पाहण्यासाठी नामदेव गायरोड चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा.